महायुतीच्या जागा वाटपाचा पेच आणखी वाढला। शिवसेना राष्ट्रवादी जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही, तर 28 जागी उमेदवार देताना महायुतीची दमछाक। महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातील काँग्रेस उमेदवारांची आजच घोषणा होणार। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची घोषणा। चंद्रपूर भंडारा गोंदियांच्या उमेदवारीबाबत मात्र उत्सुकता। सोलापुरात महायुतीचा उमेदवार ठरेना, भाजपकडून अनेक नावांची चाचपणी सुरू। जय सिद्धेश्वर स्वामींना पुन्हा उमेदवारी मिळणे मात्र धुसर। बारामतीतून विजय शिवतारेंचा बंडांचा झेंडा कायम। कमळ चिन्हावर ही शिवतारे निवडणूक लढवण्यास तयार। रोहित पवार युगेंद्र पवारांना पोलीस संरक्षण देण्याची सुप्रिया सुळेंची पोलिसांकडे मागणी। बारामतीत दडपशाही सुरू असल्याचा रोहित पवारांचा आरोप। शासकीय आश्रमशाळांमध्ये दूध पुरवठ्यात मोठा घोटाळा। दूध कंत्राटासाठी 80 कोटींची दलाली देण्यात आली। आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप। माढ्याची जागा महाविकास आघाडीकडून रासपला सोडली जाणार, शरद पवारांचे स्पष्ट संकेत। मध्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवालांना अटक। केजरीवाल मध्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड, ईडीचा राऊज एव्हेन्यू कोर्टात दावा। केजरीवालांना अनेकदा पत्र लिहिलं, मात्र त्यांच्या डोक्यात बसलंच नाही। ज्यांची चूक झाली त्यांना सजा मिळालीच पाहिजे, अण्णा हजारेंची प्रतिक्रिया। बीएमसीचे माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना बढती। इक्बाल सिंह चहल मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव। आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया घसरला। डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण। भारतीय रुपयाची प्रति डॉलर 83.43 इतकी किंमत। ओडिशात भाजपने केली मोठी घोषणा। विधानसभा आणि लोकसभा भाजप एकट्याने लढवणार। प्रदेश प्रमुख मनमोहन सामल यांनी केली घोषणा। युट्यूबर एल्विश यादवला मोठा दिलासा। एल्विश यादवला जिल्हा न्यायालयातून जामीन। प्रत्येकी 50,000 रुपयांच्या 2 जामीन मंजूर। चंद्रपूरमध्ये 3 दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, मात्र तिसऱ्या दिवशी एकही उमेदवार अर्ज दाखल नाही। माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींनी घेतली फडणवीसांची भेट। प्रवीण परदेशी धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक। नितीन गडकरी 27 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅलीतून करणार शक्ती प्रदर्शन। अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर सोलापुरात आपचं आंदोलन। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। बीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी। दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा आदेश। नाशिकमध्ये गोदान एक्सप्रेसच्या डब्याला आग। आगीमुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांची धावपळ। आगीत कुठलीही जीवितहानी मात्र नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।